प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या मौल्यवान नावामध्ये सर्वांचं आजच्या सभेमध्ये मी स्वागत करीत आहे. चला आपण आजची सभा आपण सुरुवात करूया सभेला आणि आजच्या सभेमध्ये पुन्हा एकदा आपण प्रभू येशूचं स्तुतीस्तवन करूयात. आपल्या स्वतःला आपण प्रभू येशूच्या हातामध्ये आपण समर्पित करणार आहोत. आपले विचार आपण बाजूला ठेवू, सर्व कामकाज आपलं बाजूला ठेवू आणि ही जी वेळ प्रभू येशूने त्याची आराधना करणं, त्याची उपासना करणं यासाठी आम्हाला नेमून दिलेली या वेळेचा आपण सदुपयोग करूया. आपली कामकाज आपण बाजूला ठेवणार आहोत आणि आज आपण ज्याप्रमाणे आम्ही मंदिरामध्ये चर्चमध्ये प्रभूची भक्ती करण्यासाठी आपण बसतो सर्व काम बाजूला ठेवून, त्याचप्रमाणे आपापल्या घरांमध्ये जरी आम्ही आहोत तरी आपला वेळ जो आहे तो प्रभू येशूसाठी आपण देऊया आणि आपण प्रभू येशूच्या सानिध्याचा आदर करू. प्रभू येशूच्या या भक्तीमध्ये आपण आपल्या स्वतःला समर्पित करूयात आणि खरेपणानं आत्म्यानं उत्सुकतेनं प्रभू येशूची आराधना करणार आहोत. यावेळेला आपण सर्वजण आपले डोळे बंद करूया आणि आपण जो राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आज जो आमच्यामध्ये उपस्थित आहे तो प्रभू येशू, त्याचा आपण सन्मान करू, आदर करूया आणि आजच्या भक्तीमध्ये प्रभू येशूला म्हणूयात की प्रभू येशू आजच्या या सभेमध्ये तू आम्हाला सहाय्य कर, आम्हाला तू मदत कर. भक्ती करणारा अंतःकरण दे, स्तुती करणारा अंतःकरण तू दे. आमच्या ओठांचं फळ हा स्तुतीचा यज्ञ जो आहे तो तू स्वीकार आणि प्रभू येशू तुझा स्वर्ग उघडून तुझ्या आशीर्वादांचा वर्षाव तू आमच्यावरती कर. तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल. तर चला आपण आपले डोळे बंद करूयात, प्रभू येशूचा सन्मान करूया, प्रभू येशूला आदर देऊयात, प्रभू येशूचं गौरव करूया आणि तो जो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, सर्व सृष्टीचा निर्माण करता जो आहे त्याच्या समोर आपल्या स्वतःला लीन आणि नम्र करूयात. जरी कोणी आम्हाला एकमेकांना पाहायला बाहेरचं कोणी नाही, पण प्रभू येशू आहे, त्याचे नेत्र जे आहेत ते सर्वत्र आहेत. परमेश्वराचे नेत्र सर्वत्र असतात आणि तो आम्हाला पाहतो. तर चला माझ्या भावांनो, बहिणींनो, प्रभू येशूचा आदर करूया. आपले डोळे बंद करू आणि आजच्या सभेला आपण सुरुवात करूया. स्वर्गीच्या जिवंत देवा, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्याकडे येतो. आज सकाळी आम्ही तुझी आराधना करतो, आम्ही तुझी भक्ती करतो आणि प्रभू येशू आजच्या सभेला आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवून देतो. ये पवित्र बापा, ये तुझी कृपा करो. भक्ती करणारा अंतःकरण तू दे, स्तुती करणारा अंतःकरण तू दे आणि ती उत्सुकता दे, तो खरेपणा तू आम्हाला दे अशी मी प्रार्थना करते. पवित्र परमेश्वरा, जे काही येणारं वचन आहे या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल आणि तुझं वचन ऐकून आम्ही ऐकणारे नाही तर त्याप्रमाणे आचरण करणारे तो आम्हाला कर अशी मी प्रार्थना करते. तुझ्या सेवकाला तुझी कृपा करो. जो स्वर्गीय मानना आमच्यासाठी ते घेऊन येणार आहे, तुझा अभिषेक दे, तुझं सामर्थ्य दे आणि प्रभू येशू तुझं येणारं वचन आम्हाला सांगण्यास तुझी कृपा करो. दे पप्पा, जे वर्शिप घेणारे आहेत प्रभू, या वर्शिप मध्ये देखील तुझी कृपा करो आणि या तरुणांना तुझी कृपा करो, सहाय्य कर, अभिषेक दे आणि प्रभू आमचं नको तो तुझं गौरव होऊ दे, तुझ्या नावाचं गौरव होऊ दे प्रभू आणि तुझंच नाव उंचावलं जाऊ दे. पवित्र बाप्पा, पुन्हा एकदा आजच्या सभेमध्ये आमचे जे मंडळीचे सर्व प्रियजन आहेत, आम्हा लहान थोरांना प्रत्येकाला तुझी कृपा करो. सर्व जे वयोवृद्ध आहेत त्यांना, तरुण आणि जे भाऊ बहिणी आहेत, जे लहान लेकर आहेत, प्रत्येकाला तू आशीर्वाद दे आणि प्रभू येशू तुझी दया आणि तुझी कृपा सदैव आमच्या बरोबर असू दे अशी मी प्रार्थना करते. प्रभू येशूच्या सामर्थ्यशाली नावामध्ये मागते म्हणतोय, आमेन. यावेळेला आपण सर्वजण जे गीत आहे त्या गीतामध्ये आपण सहभागी होणार आहोत. माझी विनंती आहे, माझी नम्र विनंती आहे, तुमच्या घरांमध्ये तुम्ही देखील टाळ्या वाजवून गीत गा आणि गीत गाऊन प्रभू येशूची आराधना करा. कारण आमचा देव हा सार्वभौम आहे, सर्वत्र आहे आणि तो आम्हाला पाहतो आणि तो आमचं जीवन आम्हाला पाहतो. जे भक्ती करणारे जे आम्ही आहोत तो नक्कीच ह्या स्तुतीस्तवनाद्वारे तो आमच्या घरावर, आमच्या कुटुंबावर, तुमच्या कुटुंबावर तो आशीर्वादाचा वर्षाव करणार आहे. यावेळेला आपण एक स्तोत्र वाचणार आहोत, स्तोत्र संहिता 100. सर्वांना येणार स्तोत्र आहे, तरी माझी इच्छा आहे तुम्ही पवित्र शास्त्र तुमच्या घरामध्ये, तुमच्या हातामध्ये घ्या आणि आपण हे स्तोत्र जे आहे ते आपण वाचूया आणि प्रभू येशूची आराधना करूया. स्तोत्र संहिता 100. उपकार स्तुती करण्याचा आदेश, उपकार मानण्याचे स्तोत्र. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गात त्याच्या पुढे या.
परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्याने आम्हास उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत, आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुर्णातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्याद्वारा स्तवन करीत, त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. या वचनामध्ये जे आम्ही वाचलेलं आहे की अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो परमेश्वराचा जय जयकार करा. या पृथ्वीचा निर्माण करता जो आहे, जो प्रभू परमेश्वर, प्रभू येशू, ह्याचा पृथ्वीतील सर्व लोकांनी जय जयकार केला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही आणि मी जे प्रभू येशूचे लोक आहोत, परमेश्वर देवांना आम्हाला निवडलेला आहे, आपण त्या परमेश्वराचा जय जयकार करू, त्या परमेश्वराची स्तुती करूया, गीत गाऊ मोठ्याने, आपल्या उच्च स्वराने आणि टाळ्या वाजून प्रभूचा धन्यवाद करूयात. कारण देवाचं वचन 5व्या वचनामध्ये सांगतं की परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. खरोखर तुमचा आणि माझा देव हा चांगला आहे आणि परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा असं देवाचं वचन सांगतात. म्हणून तुम्ही आणि मी जे विश्वासणारे आहोत, आपण जे देवाची लेकरं आहोत, आपण सर्वांनी हा अनुभव घेतलेला आहे आणि इथून पुढे या परमेश्वर देवाचा आपण अनुभव असाच घेत राहणार आहोत. म्हणून गीताद्वारे परमेश्वराची आराधना करूया, प्रभू येशूची स्तुती करूया. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. खरोखर आपला परमेश्वर चांगला आहे आणि त्याची स्तुती आराधना आपण करणार आहोत. आपण आता स्तोत्र वाचलं की, आणि आपण स्तोत्र करिता दावीद आपल्याला दरवेळेस आपल्याला तो उत्तेजन देत असतो की आपण देवाची स्तुती केली पाहिजे, त्याचा जय जयकार केला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. तसंच आज देखील आपण करूया. आपण हे सुरुवातीला उपासंगीतातील एक गीत गाणार आहोत. गीत असं म्हणतं, या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. ख्रिस्ताचा त्या जगदुधाराचा माझ्या शब्दाचा माझ्या देवाचा. येशूचा देवाच्या शब्दाचा माझ्या येशूचा. या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. देवाचा राजाचा राजाचा माझ्या बापाचा. देवाचा राजाचा राजाचा माझ्या बापाचा. या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. ख्रिस्ताचा त्या जगदुधाराचा माझ्या येशूचा. ख्रिस्ताचा त्या जगदुधाराचा माझ्या येशूचा. या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ता. या हो या जय जय जयकार.
कराया हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा हालेलुया Hallelujah. प्रेज द लॉर्ड Praise Praise the the Lord. Lord. आपण आताच गीत गायलं की या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा हालेलुया. कारण की आपला परमेश्वर हा स्तुती आराधण्यासाठी योग्य असणारा परमेश्वर आहे आणि आपला जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्या समान दुसरं कोणीच नाही. हालेलुया. आणि आपण हेच करणार आहोत की जे आपण देवाची स्तुती गायले तर नाव उंचावलं आहे, आपण परमेश्वराला हे म्हणणार आहोत की प्रभू तू आमच्या जीवनामध्ये उतरून ये आणि आमच्या जीवनामध्ये तू कार्य कर. हालेलुया. आणि आपण देवाला म्हणणार आहोत की देवा जरी कुठलं संकट आमच्या जीवनामध्ये आलं, जरी कुठले कठीण प्रसंग आमच्या जीवनामध्ये आले तरी आम्ही त्यांना भिणार नाही, कारण की आपला परमेश्वर आपल्या बरोबर आहे. हालेलुया. हालेलुया. कारण की स्तोत्रकर्ता दावीद असं म्हणतो की मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल. आकाशाचं आणि पृथ्वीचं निर्माण करता परमेश्वर मला सहाय्य कर. हालेलुया. आय विल लिफ्ट अप माय आयज अनटू द हिल्स फ्रॉम वेअर कम्स माय हेल्प. My help comes from the Lord, the maker of heaven and earth. Hallelujah. Hallelujah. He is with us and He is going to help us. Amen. In all our troubles, in all our trials, in all the difficult situations, He is going to help us and He is going to be with us. Amen. Hallelujah. Yes, Lord. Hallelujah. पर्वतों को देखूंगा मैं, कौन है मददगार मेरा, कौन है मददगार मेरा, मेरा मददगार खुदा है, मेरा मददगार खुदा है. जिसने ज़मीं और आसमां को बनाया, जिसने ज़मीं
तुझा आपल्या बरोबर आहे आणि तो म्हणतो की तेरी शाख को मला छू भी न पाहेगी. खरोखर येशूने आपल्याला एक अभिवचन दिलं आहे की कुठलंही हत्या तुझ्यावर चालणार नाही आणि कुठलंही मरी तुझ्यावर चालणार नाही, कारण की तुझा परमेश्वर जो इस्रायलचं रक्षण करता आहे तो तुला काहीच होऊ देणार नाही. आणि हे अभिवचन आपल्यासाठी आहे की दिवसा सूर्य रात्री चंद्र तुला बाधा करणार नाही. परमेश्वर सर्व अरिष्टांपासून तुझे रक्षण करीन आणि तुझ्या जीवाचे रक्षण करीन. परमेश्वर तुझे येणे जाणे आतापासून सर्व काळ सुरक्षित करीन. येस लॉर्ड, आम्ही अभिवचनावर विश्वास ठेवतो. प्रभू येशू, आम्ही तुझ्या वचनावर विश्वास ठेवतो की तू आमच्यासाठी अभिवचन दिलं आहे की कुठली गोष्ट आम्हाला बाधा करणार नाही. येस लॉर्ड. तेरी चाह को भला छू भी न पाएगी, तेरी चाह को भला छू भी न पाएगी, तेरी चाह को भला, तेरी चाह को भला छू भी न पाएगी, तेरी चाह को भला छू भी न पाएगी. ना गर्मी चांद और सूरज की कभी तुझको जलाएगी, ना गर्मी चांद और सूरज की कभी तुझको जलाएगी. मेरा साहिबा खुदा है, मेरा साहिबा खुदा है, जिसने ज़मीन और आसमान को बनाया, जिसने ज़मीन और आसमान को बनाया. पर्वतों को देखूंगा मैं. यस लॉर्ड. जिसने ज़मीन और आसमान को बनाया, जिसने ज़मीन और आसमान को बनाया. यस लॉर्ड. हो येशू, हो प्रभू येशू, तो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आहे. तो आपल्याला म्हणतो की दिवसा सूर्य रात्री चंद्र तुला बाधा करणार नाही. खरोखर हे किती महान अभिवचन आहे की परमेश्वर आपल्याला म्हणतो की तुला कुठलीही गोष्ट बाधा करणार नाही. परमेश्वर तुझे येणे जाणे आतापासून सर्व काळ सुरक्षित करेल. होय प्रभू येशू, आम्ही तुझ्या वचनावर विश्वास ठेवतो. येशू, जरी आपण कठीण प्रसंगामध्ये असलो तरी आपण म्हणूया देवाला की प्रभू येशू, मी जेथे कुठे आहे मी तुझ्या योजनेचा एक भाग आहे आणि माझ्या जीवनासाठी तू चांगले दिवस ठेवले आहेत. प्रभू येशू, जरी आपण दुःखामध्ये असलो तरी आपण देवाला म्हणू की देवा तू माझ्या जीवनामध्ये चांगले दिवस ठेवले आहेत आणि मी तुझ्या योजनेचा एक भाग आहे. धन्यवाद प्रभू येशू. द वर्ड ऑफ गॉड सेज आय हॅव प्लॅन्स फॉर यू, प्लॅन्स टू प्रॉस्पर यू. देवाचं वचन म्हणतं की माझ्याकडे तुमच्यासाठी योजना आहेत, तुमच्या समृद्धीसाठी, तुमच्या भरभराटीसाठी त्या योजना आहेत आणि आम्ही त्या योजनांवर विश्वास ठेवतो. प्रभू येशू, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. मैं चाहा हूँ तेरी योजना हूँ, मैं जैसा हूँ तेरी रचना हूँ. मेरा जीवन तेरे हाथों में, तेरे हाथों में. मैं चाहा हूँ तेरी योजना है, मैं जैसा हूँ तेरी रचना हूँ. मेरा जीवन तेरे हाथों में, तेरे हाथों में. ओ तेरी मर्जी मेरे लिए हानि और नाश की नहीं.
सदा सिर्फ भलाई है तेरी मर्जी, मेरी भलाई है तेरी मर्जी। तेरी मर्जी मेरे लिए हानि और नाश की नहीं, तू चाहे सिर्फ भलाई मेरे जीवन में सदा। तेरी मर्जी मेरे लिए हानि और नाश की नहीं। Yes, the Lord, तू चाहे सिर्फ भलाई मेरे जीवन में सदा। धन्यवाद धन्यवाद We believe in your word. We believe in you, Lord. Hallelujah. Yes, hallelujah. सर्व समर्थ देव बापा येशूच्या नावात आमच्याकडे येतो। आमच्या जीवनासंबंधी असलेल्या योजनांसाठी आमचे आभार मानतो। प्रभू येशू तू चांगला आहेस, आमच्या सर्वांवर तू खूप प्रेम करतोस, आमची काळजी घेतोस, आम्हाला मदत करतोस। प्रभू येशू आम्हाला सर्व वाईटापासून राखतोस। आभार मानतो, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो। प्रभू येशू आज प्रार्थना करतो की ज्या ज्या घरामध्ये तुझी भक्ती होत आहे, उपासना होत आहे, अशा प्रत्येक कुटुंबाला यावेळी तू आशीर्वाद कर। यावेळेला जे तुझं वचन ऐकत आहे, जे तुझी गीते गाऊन आराधना करत आहेत प्रभुदेवा, जे तुझ्या दर्शनासाठी उत्सुक झालेत प्रभुदेवा, अशा प्रत्येकाला आज तू आशीर्वादित कर। प्रभू येशू हे याकोबाच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असले ते हेच। हे याकोबाच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असले ते हेच। प्रभुदेव बाबा, आज मी प्रार्थना करतो माझ्या प्रत्येक भाव बहिणीसाठी, आज ज्या ज्या घरात या वेळेला प्रभुदेव बाबा जे सर्वजण तुझी उपासना करत आहेत, अशांना तू आशीर्वाद दे प्रभुदेव बाबा। त्यांच्या डोळ्याच्या अश्रू पुसून टाक, त्यांचं दुःख दूर कर प्रभू। नव्यानं त्यांना तू उभं कर प्रभुदेव बाबा, त्यांना एक बळ दे, ताकद दे प्रभू येशू। तुझी कृपा त्यांच्यावर होऊ दे, कारण प्रभुदेव बाबा तुझ्या वचनामध्ये म्हटल्याप्रमाणे की देव त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकेल। प्रभुदेव बाबा, ज्या कोणत्या कारणामुळे आज ते दुःखी आहेत, त्रासात आहेत, समस्यामध्ये प्रभुदेव बाबा, याच वेळेस तू आपला हात पुढे कर आणि त्यांना तू प्रभुदेव बाबा या सर्व दुःखातून तू बाहेर काढ, अशी येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो प्रभू। कारण तुझ्या योजना आमच्या जीवनासाठी चांगल्या आहेत। तुझ्या वचनामध्ये म्हटलं आहे की तुमच्या संबंधी असे माझ्या योजना आणि माझे संकल्प हे तुमच्या हिताचे आहेत, तुमच्या अनिष्टाचे नाहीत। प्रभुदेव आम्ही तुझे आभार मानतो। जे काय तुझ्या लेकरांसाठी तू राखून ठेवलाय, जे काय तुझ्या लोकांसाठी राखून ठेवलाय प्रभुदेव, या सर्व चांगल्या गोष्टीबद्दल आभार मानतो, तुला धन्यवाद देतो आणि हीच प्रार्थना करतो प्रभू येशू। आज तू प्रत्येकाला नव्यानं भर, नव्यानं आशीर्वादित कर, तुझी कृपा सर्वांना होऊ दे, सर्व वाईटापासून राख आणि तुझी स्तुती करण्याचे अनेक प्रसंग प्रत्येक जीवनात दे, अशी येशूच्या नावात प्रार्थना करतो, येशूच्या नावात मागतो, आमेन। हालेलुया। I'm talking about the church which the Lord Jesus Christ built. आणि मी अशा मंडळीबद्दल बोलत आहे, अशी मंडळी ज्याला प्रभू येशू ख्रिस्त स्वतः उभारतो, स्वतः बांधतो। Because he says in Gospel of Matthew chapter 16 that I will build my church. आणि कारण की तो म्हणतो की मत्ते सुवर्तनाच्या 16व्या अध्यायामध्ये की मी माझी मंडळी मी स्वतः बांधीन, उभारीन। I will build my church. आणि मी माझी मंडळी स्वतः उभारीन। He is the builder.
बांधणारा आहे, He is the creator. तो निर्माण करता आहे. And when he creates the best. आणि जेव्हा तो काही निर्माण करतो तेव्हा तो सर्वात उत्तम अशी गोष्ट निर्माण And करतो. that's why no one can say that this is my church, but in spite of that, we should say, every pastor and every man of God should say that this is his church and we are just the instrument of the in his hands. आणि त्यासाठीच कोणी असं म्हणू शकत नाही की कोणी पाळक किंवा कोणी सेवक असं म्हणू शकत नाही की हे माझी मंडळी आहे, ही माझं चर्च आहे. तर आपण एवढंच म्हणू शकतो की ही त्याची मंडळी आहे आणि तो या मंडळीचं निर्माण करता He आहे. is the owner, he is the master of his church. तो त्याच्या मंडळीचा प्रभू आहे, स्वामी आहे. He shed his precious blood on the cross of Calvary and purchased and he has bought us through his blood. कल्वरीच्या क्रूस खांबावर त्याने आपलं मौल्यवान रक्त वाहिलं आणि त्याने आपलं रक्त स्वतःच्या रक्ताद्वारे आपल्याला विकत घेतलं आहे. We can claim for the structure of building which is built by bricks and sand. आणि आपण एक जे मंदिर असतं, एक इमारत असती, त्या इमारतीला आपण म्हणू शकतो की ही इमारत आम्ही बांधली आहे. But we cannot claim that the church, the living people of God we are the owner of this church. पण आपण असं कधीच म्हणू शकत नाही की जे जिवंत देवाचे जे मंडळी आहे, जिवंत देवाचे जे लोक आहेत, ते लोक बघून आपण असं म्हणू शकत नाही की ह्या मंडळीला मी बांधला आहे, मी उभारला आहे. Jesus Christ is the shepherd. प्रभू येशू ख्रिस्त हा मेंढपाळ आहे And we are the sheep. आणि आपण त्याचे मेंढर आहोत. He is the king and we are his people. तो आपला राजा आहे आणि आपण त्याची प्रजा आहोत. Church means the people who are called out. मंडळी म्हणजे असे लोक ज्यांना पाचारण झालं आहे. Church means the assembly of believers. मंडळी म्हणजे असे लोक जे विश्वासणारे एकत्र येतात, अशी एक जागा आहे. Now, what is the purpose of his church? मग त्याच्या मंडळीचा उद्देश काय आहे? Whenever we come together, the purpose of our coming or gathering together is to worship his holy name. आणि जेव्हा आपण एकत्रित येतो तेव्हा आपल्या एकत्रित येण्याचा उद्देश हाच असतो की आपण त्याच्या पवित्र नावाची स्तुती करावी, भक्ती करावी. Whenever we come together, we need to glorify the name of God. जेव्हा पण आपण एकत्रित येतो तेव्हा आपण देवाच्या नावाला धन्यवाद दिला पाहिजे, गौरव दिला पाहिजे. Because we are the body of Lord Jesus Christ कारण की आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं एक शरीर आहोत and he is the head. आणि तो आपल्या शरीराचा मस्तक आहे. Ephesians इफिसकरास पत्र chapter 5 verse 25, 26 and 27. आणि इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय Verses from 25 to 27. इफिसकरास पत्र 5वा अध्याय आणि 25 ते 27 ही वचने. Christ also loved the church and gave himself for her. 25वा वचन. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले. Christ loved the church and gave himself for her. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले. That he might sanctify and cleanse her with the washing of water by the word. अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. That he might present her to himself a glorious church. आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र निर्दोष असावी. That he might present her to himself a glorious church. गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी. Christ loved the church. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली. Christ gave himself for the church. ख्रिस्ताने मंडळीसाठी स्वतःचं समर्पण केलं And Christ purified his church by the word of God. आणि त्याच्या वचनाद्वारे त्याने स्वच्छ करून मंडळीला पवित्र केलं आहे. He wants us to be his glorious church. आणि त्याची अशी इच्छा आहे की आपण त्याची गौरवयुक्त मंडळी व्हावी. The Lord Jesus Christ wants us to be glorious church. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची ही इच्छा आहे की आपण त्याचे एक गौरवयुक्त मंडळी व्हावी. And the word of God says about the church that
Christ loved his church. आणि देवाचं वचन मंडळीबद्दल असं म्हणतं की ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली. And says that God so loved the world that he gave his only begotten son. आणि ते असं म्हणतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. Jesus Christ, he loved us and he gave himself for us. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यावर प्रीती केली आणि त्याने स्वतःचा प्राण आपल्यासाठी अर्पण केला. And today, through his Holy Spirit, through his word, he is purifying us. आणि आज त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे त्याच्या वचनाद्वारे तो आपल्याला पवित्र करत आहे. Every believer should read the word of God, meditate upon the word of God, प्रत्येक विश्वासणाऱ्याने देवाचं वचन वाचलं पाहिजे, देवाच्या वचनावर मनन केलं पाहिजे. because the word cleanses us. कारण की जे वचन जे आहे ते वचन आपल्याला शुद्ध करतं. The word of God is like a mirror. देवाचं वचन जे आहे ते एक आरशाप्रमाणे आहे. When we read the word of God, जेव्हा आपण देवाचं वचन वाचतो we can understand how we should improve ourselves. आणि आपल्याला समजतं वचन वाचल्याद्वारे की आपण आपल्या स्वतःला कसं अजून नीट केलं पाहिजे. And also the word of God is the sword of the spirit. आणि देवाचं वचन जे आहे ती आत्म्याची तलवार देखील The आहे. word of God helps us to have victory over Satan. देवाचं वचन आपल्याला सैतानावर विजय मिळवण्यासाठी मदत करतं. And here in the book of Ephesians, it says that the Lord himself, he cleanses us through his word. आणि इथे इफिसकराच्या पत्रामध्ये असं लिहिलं आहे की देव स्वतः आपल्याला त्याच्या वचनाद्वारे पवित्र करतो. And that's why the word of God is very important. आणि त्यामुळेच देवाचं वचन फार महत्वाचं आहे. I think in every message I'm talking about the word of God, that you should, everyone should read and meditate upon the word of मला God. असं वाटतं की प्रत्येक उपदेशमध्ये मी हे म्हणत आहे की आपण प्रत्येकाने देवाचं वचन वाचलं पाहिजे, त्याच्यावर मनन केलं पाहिजे. We read many books which is written on the topic, some of the topic of the word of God. आणि आपण असे भरपूर पुस्तकं वाचतो की जे पवित्र शास्त्रावर आधारित आहेत, पवित्र शास्त्राच्या गोष्टींवर आधारित आहेत, असे पुस्तक आपण वाचतो. But the word of God is the foundation of our Christian faith. पण जे पवित्र शास्त्र आहे ते आपल्या ख्रिस्ती विश्वासाचं एक भक्कम पाया असा आहे. From Genesis chapter 1 to Revelation chapter 22, we need to read the word of God. आणि उत्पत्ती याचा पहिल्या अध्यायापासून प्रकटीकरणाच्या 22व्या अध्यायापर्यंत आपण देवाचं पवित्र वचन वाचलं पाहिजे. Because through his word, God cleanses us. कारण की त्याच्या वचनाद्वारे देव आपल्याला पवित्र करतो. Now, what is the purpose of the church? आणि मग मंडळीचा उद्देश काय आहे? Why we are here on this earth? आपण या पृथ्वीवर का आहोत? The first thing is the church is God's answer in the problem, God's answer to the problem of this world. आणि मग पहिली गोष्ट म्हणजे जी मंडळी आहे ती मंडळी ह्या जगाच्या सर्व प्रश्नांसाठी देवाकडून आलेलं एक उत्तर असं आहे. The church is God's answer to the problem of this world. मंडळी जी आहे ती देवाकडून आलेलं एक उत्तर असं आहे. Matthew chapter 11 verse 28. मत्ते शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 28वा वचन. मत्ते शुभवर्तमान याचा 11वा अध्याय 28वा वचन. Lord Jesus Christ says, आणि ते प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, "Come to me, all you who labor and are heavy laden, and I will give you rest." आणि तो असं म्हणतो, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. What is his church? त्याची मंडळी काय आहे? What is the purpose of his church? त्याच्या मंडळीचा उद्देश काय आहे? The church is God's answer to the problem of this world. मंडळी हे ह्या जगातील प्रश्नांसाठी देवाकडून आलेलं एक उत्तर असं आहे. And here, the head of the church, he says, "Come to me, all you have labor and are heavy laden, and I will give you the rest." आणि इथे मंडळीचा जो मस्तक आहे, जो मंडळीचा स्वामी आहे, तो असं म्हणतो की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. Unless the church proclaims about Lord Jesus Christ, the world would not come to Lord Jesus Christ. आणि जोपर्यंत मंडळी प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल घोषणा करत नाही, तोपर्यंत जग प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत येणार नाही. We need to talk about Lord Jesus Christ आपण प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल बोललं पाहिजे, because we have answer. कारण की आपल्याकडे एक उत्तर आहे. We know what is the answer for the problem of this world. ह्या जगातील प्रश्नांसाठी उत्तर काय आहे ते आपल्याला माहित आहे. And that's why we need to preach about Lord Jesus Christ. आणि म्हणूनच आपण प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल
बद्दल उपदेश केला पाहिजे. Unless we talk about Lord Jesus Christ, no one will accept. आणि जोपर्यंत आपण प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल बोलत नाही तोपर्यंत कोणी स्वीकार करणार And नाही they will not come to Lord Jesus आणि Christ ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे येणार to नाही have solution for their problems. त्यांच्या प्रश्नांचं उत्तर मिळवण्यासाठी. What the Lord Jesus Christ says? आणि प्रभू येशू ख्रिस्त पुढे काय He म्हणतो? says, come unto me and I will give you rest. तो म्हणतो तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला He विसाव says, देईन. come unto me. तो म्हणतो तुम्ही सर्व माझ्याकडे While he या. was on the face of the earth, तो या पृथ्वी भूतलावर असताना he saw the many teachers of the law of Moses. आणि त्याने मोशेचं नियमशास्त्राचे भरपूर शिक्षक पाहिले. There were Pharisees and Sadducees and all type of teachers of the law of Moses. आणि परुसी सदुकी आणि नियमशास्त्रातील शिक्षक जे होते ते होते. And Jesus knew that how they were teaching to people. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला माहित होतं की ते लोकांना कसं शिकवत आहेत They were just talking about law. आणि ते फक्त नियमशास्त्राबद्दल बोलत If होते. you do this, then God will bless you. जर तू असं करशील तर देव तुला आशीर्वाद देईल. And all the blessing depends on condition. आणि प्रत्येक जे आशीर्वाद आहे तो आशीर्वाद एखाद्या गोष्टीवर अवलंबून होता. And they were just talking about the law. आणि ते फक्त नियमशास्त्राबद्दल बोलत होते. They were not observing the law of Moses. ते मोशेचं नियमशास्त्राचं पालन करत As नव्हते. a teacher, they have to observe the law. आणि एक शिक्षक म्हणून ते त्यांनी स्वतःनी नियमशास्त्राचं पालन केलं पाहिजे But होतं. they were not observing the law of Moses, but still they were teaching people. पण ते मोशे नियमशास्त्राचं पालन करत नव्हते पण तरी देखील ते लोकांना शिकवत होते. And when Jesus Christ came, आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आला he was not talking about the law, but he was talking about grace. आणि तो नियमशास्त्राबद्दल बोलत नव्हता तर तो कृपेबद्दल बोलत होता. Gospel of John, chapter 1. योहानकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय. योहानकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय Verse 17. आणि 17 वचन. For the law was given through Moses, but grace and truth came through Jesus Christ. कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते कृपा व सत्य हे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली. For the law was given through Moses. कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले And होते. Pharisees were teaching about the law of Moses. आणि जे परुषी लोक होते ते मोशेच्या नियमशास्त्राबद्दल शिकवत होते. But grace and truth came through Jesus Christ. पण कृपा आणि सत्य ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आली. Grace and the truth came through Jesus Christ. कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताद्वारे आली. And that's why Jesus wants people to understand about the grace. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताची ही इच्छा आहे की लोकांनी कृपेबद्दल समजून घ्यावं. He says, come unto me and I will give you rest. तो म्हणतो की तुम्ही सर्व माझजवळ या म्हणजे मी तुम्हाला विसाव देईन. You need not to observe any law, but you just trust me, you believe in me, and I will give you rest. तुम्हाला कुठल्याही नियमशास्त्राचं पालन करण्याची गरज नाही तर तुम्ही फक्त माझ्याकडे या माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी तुम्हाला विसाव देईन. What is happening in today's world? बरं आजच्या जगामध्ये काय घडत There आहे? are many so-called teachers of the word of God, आणि देवाच्या वचनाचे भरपूर असे शिक्षक झाले आहेत. and this says that you need to observe the law. आणि ते असं म्हणतात की तुम्ही नियमशास्त्राचं पालन केलं पाहिजे. They talk about Sabbath. ते शब्बाताबद्दल बोलतात. They talk about the festivals of Israel. ते इस्रायल देशाचे जे सण आहेत त्या सणांबद्दल Yes, we बोलतात. need to pray for Israel, होय आपण इस्रायल राष्ट्रासाठी प्रार्थना केली but we पाहिजे. are not Israelites. पण आपण इस्रायली लोक नाही. We are Gentiles. आपण परराष्ट्रीय लोक No आहोत. need to observe every festival of Israel. इस्रायल देशाचा प्रत्येक सण आपण पाळण्याची गरज We नाही. need to pray for Israel. आपण इस्रायलसाठी प्रार्थना केली पाहिजे. Because through the blood of Lord Jesus Christ, He has made us one. Israelites and Gentiles are one. कारण की देवाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे इस्रायल लोक आणि परराष्ट्रीय लोकांना एक केलं आहे. There are many teachers of the word of God. आणि देवाच्या वचनातील भरपूर शिक्षक असे आहेत. But what they are teaching? पण ते काय शिकवत आहेत? Jesus Christ is talking about grace. प्रभू येशू ख्रिस्त हा कृपेबद्दल बोलत आहे. Pharisees were talking about law. परुषी जे लोक आहेत ते नियमशास्त्राबद्दल बोलत होते. And in today's world, many people say that you have to do this, you have to do that, so that
you can earn the grace of God. आणि आजच्या जगामध्ये भरपूर लोक असे म्हणतात की तुम्हाला असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही देवाची कृपा तुमच्यावर येईल, असं केल्याद्वारे. Many people, the word of the so-called teachers of the word of God, they visit your house and they said that you are in the bondage and you are carrying curse upon your life. आणि भरपूर जे लोक आहेत ते लोक तुमच्या घरी येतात, तुमच्या घराला भेट देऊन ते म्हणतात की तुम्ही एका बंधनामध्ये आहात आणि तुम्ही ते बंधन तुमच्या जीवनावर घेऊन चाललेले आहात. But the word of God says, पण देवाचं वचन असं He म्हणतं has set us free त्याने आपल्याला मुक्त केलं आहे from all curse and the effects of death. आणि सर्व शाप आणि मरणाचे जे सर्व आधुलोक आहे, परिणाम आहेत, त्या परिणामापासून त्याने आपल्याला मुक्त केलाय, We मोकळं केलं are आहे. no longer having curse in our life. आपल्या जीवनामध्ये आता इथून पुढे आपल्यावर शाप नाहीये. When we accept Lord Jesus Christ as our personal Savior, जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार we have करतो, received His grace आपल्याला त्याची कृपा मिळाली आहे and we are blessed. आणि आपण आशीर्वादित झालेलो आहोत. He has made us blessing. त्याने आपल्याला एक आशीर्वाद असं केलं आहे. We are not carrying curses upon our life. आपण आपल्या जीवनावर शाप घेऊन चालत नाही, Not a generational curses. की पिढ्यानपिढ्याचा शाप तुमच्यावर आला असं When नाही. we come and accept Lord Jesus पण Christ, जेव्हा तुम्ही येता प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार we करता, ask forgiveness from God. जेव्हा आपण आपल्या पापांची क्षमा मागता, He forgives all our sins. तो आपल्या सर्व पापांची आपल्याला क्षमा And करतो because of His grace, we have received eternal life. आणि त्याच्या कृपेद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळतं. What is His church? मग त्याची मंडळी काय आहे? His church is a blessed church. त्याची मंडळी ही आशीर्वादित मंडळी आहे. His church is not carrying the curse. त्याची मंडळी शाप घेऊन चालत नाही. His church is carrying the blessings of God upon their life. त्याची मंडळी त्यांच्या जीवनावर देवाचे आशीर्वाद घेऊन पुढे His चालते. church is not observing the law of Moses. त्याची मंडळी मोशेच्या नियमशास्त्राचं पालन करत नाही. His church is under grace. त्याची मंडळी कृपेमध्ये आहे. His church observing whatever written in the word of God. त्याची मंडळी देवाच्या वचनात जे लिहिलं आहे त्याचं पालन करते. His church trusts in the word of God. त्याची मंडळी देवाच्या वचनावर विश्वास ठेवते. That is what His church is. हीच त्याची मंडळी आहे. The church is God's answer to the problem of this world. जी मंडळी आहे ती ह्या जगाच्या प्रश्नांसाठी देवाकडून आलेलं एक उत्तर असं आहे. We are His church. आपण त्याची मंडळी आहोत. Unless we preach the true Christ, जोपर्यंत आपण खरा ख्रिस्ताची घोषणा करत unless नाही, we preach the Christ who has compassion heart, जोपर्यंत आपण कळवळ्याने भरलेलं असं अंतःकरण आहे ख्रिस्ताचं, त्या ख्रिस्ताबद्दल सांगत नाही, unless we preach the cross, जोपर्यंत आपण क्रूस खांबाबद्दल सांगत नाही, people will not accept Jesus Christ as their personal Savior. लोक प्रभू येशू ख्रिस्ताचा त्यांचा वैयक्तिक तारणा म्हणून स्वीकार करणार He नाही. says, "Come unto me, तर तो म्हणतो की तुम्ही सर्व मस्कडे and या I will give you rest." आणि मी तुम्हाला विसावा Come देईन. unto me. तुम्ही सर्व मस्कडे या. Unless we preach the Christ, no one will come to Lord Jesus Christ. जोपर्यंत आपण देवाबद्दल घोषणा करणार नाही तोपर्यंत कोणी ख्रिस्ताकडे येणार नाही. The church is God's answer to the problem of this world. मंडळी ही देवाकडून ह्या जगातील प्रश्नासाठी देवाकडून आलेलं एक उत्तर असं We आहे. need to talk about the cross of Christ, आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा जो क्रूस खांब आहे त्या क्रूस खांबाबद्दल बोललं पाहिजे, because we received forgiveness of our sin. कारण की आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळाली आहे. We need to talk about the cross. आपण त्या क्रूस खांबाबद्दल बोललं We पाहिजे. need to talk about the blood of Lord Jesus आपण Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताबद्दल बोललं पाहिजे. We need to talk about resurrected Christ. आपण पुनरुत्थित ख्रिस्त जो आहे त्याबद्दल बोललं That पाहिजे. is His church. हीच त्याची मंडळी आहे. The purpose of His church. त्याच्या मंडळीचा उद्देश हाच आहे. Don't try to exalt yourself. आपल्या स्वतःला तुम्ही उंच करू नका. Don't try to attract people towards you. लोकांना तुमच्याकडे आकर्षित करून घेऊ That नका I am a man of prayer or the women of prayer. की मी देवाचा एक प्रार्थना करणारा व्यक्ती आहे, मनुष्य आहे, किंवा मी एक देवाचा एक प्रार्थना करणारी स्त्री आहे. Come unto me. तुम्ही सर्व माझ्याकडे या. No, no, no. असं करू नका. Jesus Christ says, "Come unto me and I will give you प्रभू rest." येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही सर्व मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसाव We are देईन. His church. आपण त्याची मंडळी We आहोत. are just instrument in the hand of God. आपण देवाच्या हातामध्ये असलेलं एक भांड आहोत. He says that in Ephesians chapter 4 verse 11, He says that He has appointed the prophets, the evangelists, the pastors, teachers, and the apostles.
आणि इफिस्करास पत्राच्या 4 अध्याय 11 वचनात तो म्हणतो की त्याने प्रत्येकाला नेमणूक दिली आहे. कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्थी, कोणी शिक्षक, असे त्याने नेमून दिले आहेत. He wants his church to be glorious church. त्याची इच्छा आहे की त्याची मंडळी ही एक गौरवशाली मंडळी व्हावी. His church, the church is God's answer to the problem of this world. त्याची मंडळी ही या जगाच्या प्रश्नांसाठी देवाकडून आलेलं एक उत्तर आहे. Jesus Christ is the answer. प्रभू येशू ख्रिस्त ते We उत्तर आहे. need to preach about Jesus. आपण प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल उपदेश केला पाहिजे. Jesus Christ is the answer. प्रभू येशू ख्रिस्त ते उत्तर आहे. Then the church is the light in the dark world. मग मंडळी ही ह्या अंधकारमय जगामध्ये एक प्रकाश अशी आहे. Matthew chapter 5 verse 14. मत्तेकृत शुभवर्तमानाचा 5वा अध्याय आणि 14व वचन. Matthew chapter 5 verse 14. You are the light of the world. A city that is set on a hill cannot be hidden. मत्तेकृत शुभवर्तमानाचा 5वा अध्याय 14व वचन. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. What is his church? त्याची मंडळी काय आहे? You are the light of the world. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. The church is the light in the dark world. ही जी मंडळी आहे ती या अंधकारमय जगामध्ये एक प्रकाश अशी आहे. We are here as a light to this world. आपण या जगासाठी एक प्रकाश असणारे असे लोक आहोत. Jesus Christ is the light, प्रभू येशू ख्रिस्त हा प्रकाश आहे and He has made us light to this dark world. आणि त्याने ह्या अंधकारमय जगासाठी आपल्याला प्रकाश केला आहे. So that whenever we talk about Lord Jesus Christ, people will see that light and they will come to light. आणि जेणेकरून जेव्हा पण आपण प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल बोलू तेव्हा लोक तो प्रकाश पाहतील आणि ते त्या प्रकाशाकडे येतील. And to be a light for this world, we need to live a life which pleases God. आणि ह्या जगासाठी एक प्रकाश व्हावं म्हणून आपण एक असं जीवन जगलं पाहिजे की जे देवाला आवडणारं जीवन जगलं पाहिजे. See, in Ephesians chapter 5, we have read that it says that He is cleansing us through His word. आणि इफिस्करास पत्राच्या 5व्या अध्यायात आपण वाचलं की त्याच्या वचनाद्वारे तो आपल्याला पवित्र करत आहे. He is purifying us, He is cleansing us through His word. आणि तो त्याच्या वचनाद्वारे आपल्याला पवित्र करत आहे. How we become a true light to this dark world? आणि ह्या अंधकारमय जगासाठी आपण एक खरा प्रकाश कसे होणार आहोत? When we read the word of God, जेव्हा आपण देवाचं वचन when वाचतो, we meditate upon the word of God, जेव्हा आपण देवाच्या वचनावर मनन करतो, we will live a holy life before God. आपण देवासमोर एक पवित्र जीवन जगतो. We will live a life which is filled with testimonies and which will exalt the name of Lord Jesus आणि Christ. त्यानंतर आपण एक असं जीवन जगू की जे जीवन देवासाठी साक्ष देणारं जीवन असेल आणि देवाचं नाव उंचावणारं जीवन असेल. And in this dark world, He has made us the light. आणि या अंधकारमय जगामध्ये त्याने आपल्याला प्रकाश असं केलं आहे. People will see the light, that means the transformation in our life. आणि लोक आपल्या जीवनामध्ये प्रकाश पाहतील आणि आपल्या जीवनातील जो बदल आहे तो पाहतील. Previously we were in the kingdom of darkness, but now He has brought us in the kingdom of light. पहिल्याने आपण अंधकाराच्या राज्यामध्ये होतो पण आता त्याने आपल्याला प्रकाशाच्या राज्यामध्ये आणलं आहे. We are in the kingdom of light. आपण प्रकाशाच्या राज्यामध्ये आहोत. Jesus Christ is the light. प्रभू येशू ख्रिस्त हा प्रकाश आहे. He is the light of the world. तो या जगाचा प्रकाश And आहे He has made His church as a light for this आणि world. त्याने त्याची मंडळी ह्या जगासाठी प्रकाश म्हणून केली आहे. The church is God's answer to the problem of the world. ह्या जगातील प्रश्नांसाठी देवाकडून आलेलं उत्तर म्हणजे मंडळी आहे. The church is the light in the dark world. मंडळी ही या अंधकारमय जगामध्ये एक प्रकाश अशी Today आहे. many people they are walking in the darkness. आणि आज भरपूर लोक अंधकारामध्ये चालत आहेत. They are not finding the way त्यांना मार्ग भेटत नाही. because all over they see the darkness. कारण की सर्व काळ सगळीकडे त्यांना फक्त अंधार दिसतो. As His church, as a believer, as a called out, as a people of God, we are the light to the world. आणि त्याचे एक मंडळी म्हणून, त्याचे प्रचारलेले लोक म्हणून, त्याचे निवडलेले लोक म्हणून आपण या जगासाठी प्रकाश असे आहोत. And as a light of this world, we need to talk about the light which is Lord Jesus Christ. आणि या जगासाठी प्रकाश म्हणून असणारे जे आपण लोक आहोत, आपण लोकांनी आपला जो प्रकाश आहे प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याबद्दल बोललं We पाहिजे. need to talk about Lord Jesus आपण Christ प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल बोललं पाहिजे so that people should come to Him जेणेकरून लोक त्याच्याकडे येतील and they will have the eternal life. आणि त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. And the last thing is, आणि शेवटली गोष्ट, the church supplies healing, love, compassion to the world.
आणि जी मंडळी आहेत ती या जगासाठी आरोग्य, प्रेम आणि कृपा देते. The church is the storehouse for this world. आणि जी मंडळी आहे ती या जगासाठी एक भांडार आहे. भांडार आहे. Luke chapter 9 verse 13. लूक सुवर्तन याचा 9वा अध्याय आणि 13वा वचन. Here we see the story of feeding 5,000 people. आणि इथे आपण 5,000 लोकांना प्रभू येशू ख्रिस्त अन्न देतो त्याबद्दल वाचतो. And verse 13, but he said to them, you gave them something to eat. आणि मग 13 वचन इथे असं म्हणतं की 13 वचन, तुम्हीच त्यांना खावयास काही द्या. You give them something to eat. तुम्हीच त्यांना खावयास द्या. Jesus Christ has given us responsibility to feed this world, to give food to this world. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला हे आपल्याला काम दिलंय, कार्य दिलंय की आपण या जगाला काहीतरी खायला द्यावं. He says to his disciples that you give them something to eat. आणि तो त्या शिष्यांना असं म्हणत आहे की तुम्हीच त्यांना काहीतरी खावयास द्या. In this miracle, when this miracle took place, the disciples, they were actually giving the bread to the people. आणि जेव्हा हा चमत्कार घडला तेव्हा जे शिष्य आहेत ते त्यांनी लोकांना भाकर दिली. And they were distributing bread to the people. आणि ते लोकांना भाकर देत होते. And through this 5 bread and 2 fish, Jesus fed 5,000 people. आणि त्या 5 भाकऱ्या 2 माशांद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने 5,000 लोकांना जे अन्न पुरवलं. And here he says that you give them something to eat. आणि इथे तो असं म्हणतो की तुम्हीच त्यांना खावयास काहीतरी द्या. Today what we have to give the people. आणि आज आपल्याकडे काय आहे की जे आपण लोकांना देऊ शकतो. The church is storehouse to this world. आणि जी मंडळी आहे ती ह्या जगासाठी एक भांडार अशी आहे. And the church should supply healing, love and compassion to this world. आणि जी मंडळी आहे त्या मंडळीने ह्या जगाला आरोग्य, प्रेम आणि कणवळू अंतकण जे आहे त्याद्वारे ते ह्या जगाला द्यावं. Jesus Christ says to his disciples that give something to eat. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या शिष्यांना असं म्हणतो की त्यांना तुम्ही काहीतरी खावयास द्या. They are hungry. ते भुकेले आहेत. What we have? मग आपल्याकडे काय आहे? Jesus Christ is the living bread. प्रभू येशू ख्रिस्त हा जीवनी भाकर आहे. He says that I am the bread of the life. तो म्हणतो की मी जीवनाची भाकर आहे. He says I am the bread of life. तो म्हणतो मी जीवनाची भाकर आहे. And we as a church, we have received this bread, we have this bread. आणि आपण एक मंडळी म्हणून आपल्याला ही भाकर मिळाली आहे, आपल्याला ही भाकर आहे. And we need to give this bread to this world. आणि आपण ही भाकर आता जगाला दिली पाहिजे. He says that I am the heavenly bread. आणि तो म्हणतो की मी स्वर्गीय भाकर आहे. I come from heaven. मी स्वर्गातून येतो. He is the living bread. तो जिवंत भाकर आहे. And he says that I am the bread of life. आणि तो म्हणतो की मी जीवनाची भाकर आहे. And as his church, we need to give this bread to this world. आणि त्याची मंडळी म्हणून आपण ही भाकर आता लोकांना दिली पाहिजे, जगांना दिली पाहिजे. Because people are hungry. कारण की लोक भुकेले आहेत. And we need to meet their spiritual hunger. आणि त्यांची आध्यात्मिक जी भूक आहे ती भूक आपण पुरवली पाहिजे. Jesus Christ is the living water. प्रभू येशू ख्रिस्त जीवनी पाणी आहे. He says that I am the living water. तो म्हणतो की मी जीवनाचे पाणी I am आहे. the living bread. मी जीवनाची भाकर आहे. And his church knew that he is the bread and the water. आणि त्याची मंडळीला हे माहित आहे की तो पाणी आहे आणि तो भाकर आहे. And that's why at the storehouse we need to supply healing, we need to supply love, we need to supply compassion to this hungry world. आणि म्हणूनच एक देवाचं भंडार म्हणून आपण एक मंडळी म्हणून आपण या जगाला प्रेम पुरवलं पाहिजे, कणवळू पण पुरवलं पाहिजे, ह्या जगाला प्रीती पुरवली पाहिजे. And that is the purpose of his church. आणि त्याच्या मंडळीचा उद्देश हाच आहे. God wants his church to be a glorious church. देवाची इच्छा आहे की त्याची मंडळी एक गौरवशाली, गौरवयुक्त मंडळी व्हावी. We are his church. आपण त्याची मंडळी आहोत. We are his people. आपण त्याचे लोक We आहोत. are the people of living God. आपण जिवंत देवाचे लोक आहोत. Jesus Christ is the head of the church. प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे. We are the body of living आपण Christ. जिवंत देवाचे आपण शरीर आहोत. The church is God's answer to the problem of this world. मंडळी ही ह्या जगाच्या प्रश्नांसाठी देवाकडून आलेले एक उत्तर The आहे. church is the light to the dark world. मंडळी ही ह्या अंधकारमय जगासाठी एक प्रकाश असा आहे. Church is a storehouse to this
hungry world. मंडळी, ह्या भुकेल्या जगासाठी एक भांडार अशी आहे. When we understand the true purpose of His church, जेव्हा त्याच्या मंडळीचा आपण खरा उद्दिष्ट समजून घेतो, then we will be blessings to this world. त्यानंतरच आपण या जगासाठी आशीर्वाद अशी होणार That's आहोत. why God has kept us in this world. आणि त्यासाठीच देवाने आपल्याला जगामध्ये We ठेवलं are आहे. in the world. आपण या जगामध्ये आहोत. We are His church. आपण त्याची मंडळी We आहोत. belong to Lord Jesus Christ. आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे आहोत. He is the head. He is the owner. He is the master of His church. तो त्याच्या मंडळीचा मस्तक, त्याच्या मंडळीचा स्वामी, त्याच्या मंडळीचा मालक आहे. Let us understand the true purpose of our living. आपल्या जगण्याचा खरा अर्थ आपण समजून घेऊया. We are His people. आपण त्याचे लोक आहोत. We are His church. आपण त्याची मंडळी आहोत. Be a glorious church, what Jesus wants to be. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपण जसे पाहिजे तसे एक गौरवयुक्त मंडळी आपण व्हावी. We are the light आपण प्रकाश आहोत, because Jesus Christ has made us light. कारण की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला प्रकाश असं केलं आहे. He has cleansed us through His holy word. त्याने त्याच्या पवित्र वचनाद्वारे आपल्याला शुद्ध केलं आहे, पवित्र केलं आहे. Understand the meaning of the word church. मंडळी या शब्दाचा अर्थ तुम्ही समजून घ्या. We are His church. आपण त्याची मंडळी आहोत. We are His people. आपण त्याचे लोक आहोत. Hallelujah. Oh, hallelujah. 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 Oh, Yeshua. Hallelujah. Oh, hallelujah. Hallelujah. तू बोलाविले सेवा कराया, प्रभु आलो आनंदे. तरी विश्वासे तुझ जवळी मज नित्य राहू दे. मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाओनी. मज घेई तव कुशीशी प्रभु घेई ओढोनी. क्षणभरी तुझ जवळी किती शांती मनाशी. किती मागणी प्रीती भाषणे जशी मित्र मित्राशी. मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाओनी. मज घेई तव कुशीशी प्रभु घेई ओढोनी. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतः तिच्याकरता समर्पण केलं. वचनाच्या द्वारे जलस्नानाने तो मंडळीला शुद्ध करतो, यासाठी की आपल्या स्वतः करता गौरवयुक्त मंडळी अशी सादर करावी. ख्रिस्त मंडळीवर प्रेम करतो आणि या मंडळीसाठी त्याने आपला प्राण दिला. आपण त्याचे आहोत. त्याच्या मूल्यवान रक्ताने त्याने आम्हाला विकत घेतलं आहे. आपण आपल्या स्वतःचे मालक नाही. मंडळी
त्याची मंडळी जगातील समस्येवर देवाचं उत्तर आहे. त्याची मंडळी अंधाऱ्या जगात प्रकाश आहे. त्याची मंडळी भुकेल्या जगासाठी भांडार आहे. आपण त्याचे आहोत. आपण त्याचे आहोत. सर्व समर्थ देव बाबा नासरी येशू ख्रिस्ताच्या नावात आमच्याकडे जी मोठी कृपा तू आमच्यावर केली, जी दया तू आमच्यावर केलीस, त्यासाठी आभार मानतो आम्ही. तुला धन्यवाद देतो येशू. आम्हाला तू नियमशास्त्रापासून सोडवलंस, कृपेने आमचं तारण केलंस. आभार मानतो. आम्हाला बंधनातून सोडवलंस, अंधकारातून सोडवलंस, प्रकाशाच्या राज्यात आणलंस. आभार मानतो आम्ही. तुला धन्यवाद देतो. सर्व चुकीच्या शिक्षणापासून आम्हाला तू बाजूला केलंस आणि जे सत्य आहे, जे तुझं वचन आहे, ते समजण्याकरता आम्हाला कृपा पुरलीस. आभार मानतो आम्ही. तुला धन्यवाद देतो येशू. तुझं वचन हे सत्य आहे. या सत्यामध्ये तू आम्हाला समर्पित करतो येशू. तुझं वचन आमच्या पावलांकरता दिवा, आमच्या मार्गा प्रकाश असा आहे प्रभू. आणि या प्रकाशात चालत राहण्यासाठी आम्हाला तुझी कृपा पुरी अशी विनंती करतो देव बापा. आज सकाळी मंडळीतील सर्वांसाठी प्रार्थना करतो प्रभू देव. आपल्या असण्याचा खरा अर्थ प्रभू जो तुझ्या वचनाचा द्वारे तू आम्हाला सांगितला, तो समजण्यासाठी आम्हाला मदत कर. आमचं अस्तित्व समजण्यासाठी आम्हाला मदत कर की आम्ही का या जगामध्ये आहोत, आमचा उद्देश काय आहे, आमच्या असण्याचा उद्देश काय आहे, आम्ही कशा प्रकारचं जीवन जगावं, आम्ही कोण आहोत. हा जो उद्देश, जी कृपा तू आम्हाला दिली आहेस ती समजून घ्यावी, यासाठी आमच्या प्रत्येकाला मदत कर अशी प्रार्थना कर देव बापा. मंडळीला तू आत्मिकदृष्ट्या अधिक बलवान कर प्रभू. वचनामध्ये अधिक बलवान कर प्रभू देव बापा. प्रार्थना जीवनामध्ये बलवान कर. तुझ्या वचनामध्ये शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी सर्वांचं सहाय कर प्रभू. सर्व चुकीच्या शिक्षणाच्या प्रभावामध्ये जर कोणी असतील तर त्यांना त्यातून तू बाहेर काढ अशी येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो प्रभू. जे पूर्वी तुझ्या बरोबर चालत होते परंतु आज ते जर अडखळले आहेत, ते जर माघारी गेलेले आहेत, द्रव्याचा लोभ, संसाराची चिंता याच्यामुळं जर वचनाची वाढ खुंटली असेल तर प्रभू याच वेळेला मी प्रार्थना करतो प्रभू देवा, त्यांच्या मार्गात ते अडखळ दूर कर आणि पुन्हा वचनामध्ये वाढण्यासाठी सर्वांना सहाय कर. यासाठी की 100 पट पीक यावं आणि याद्वारे तुझं गौरव आणि तुझं नाव उंचावं प्रभू. सर्वांवर तुझी कृपा सर्वच राहू दे अशी येशूच्या नावात प्रार्थना करतो. मंडळी त्यावेळेला जे आजारी त्यांना स्पर्श कर, चांगला आरोग्य दे प्रभू. जे समस्या अडीअडचणी त्यांच्या अडीअडचणी दूर कर प्रभू. ज्यांच्या नोकरीच्या समस्या आहेत प्रभू त्या समस्या दूर कर प्रभू देवा. ज्यांना नोकरी हवी आहे प्रभू देवा त्यांच्याकरता तू नवीन द्वार उघड प्रभू, त्यांना चांगली नोकरी मिळू दे प्रभू. ज्यांच्या व्यावसायिक अडीअडचणी त्यांच्या अडीअडचणी दूर कर अशी प्रार्थना करतो. ज्या कुटुंबामध्ये काही वाद आहेत, काही भांडण आहेत प्रभू, यावेळेला मी प्रार्थना करतो सैतानाचं वर्चस्व होऊ दे नको, तर तू दिलेली शांती प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबामध्ये राज्य करू दे प्रभू देवा. प्रार्थना करतो ज्या घरामध्ये काही दुःख आहे ते दुःख दूर कर प्रभू देवा. अशा अनेक विनंती आहेत की ज्या कोणी एकमेकांना सांगू शकत नाही, परंतु अशांची मनं तुला माहित आहे प्रभू. अशा माझ्या भाव बहिणीच्या डोळ्याच्या अश्रू पुसून टाक प्रभू आणि तुझी स्तुती करण्याचे अनेक प्रसंग त्यांच्या जीवनात दे अशी येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो देव बापा. पुन्हा एक वार मंडळीसाठी तुझे आभार मानतो. जो उद्देश पूर्ण तो या जगामध्ये तू आम्हाला ठेवलंस त्या उद्देशासाठी आभार मानतो प्रभू. आणि तुझं गौरव आगमन होईपर्यंत प्रभू देवा तुझ्या विश्वास होण्यासाठी आम्हाला मदत कर अशी प्रार्थना करतो. जे मागितलं दिलंस आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव व तुमचं संरक्षण करू. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावर पाडू व तुमच्यावर कृपा करू. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्न मुख करू आणि तुम्हाला शांती देऊ. पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावात आमेन. ख्रिस्ताची शांती आपल्या अंतकात राज्य करो. मागच्या या शुक्रवार आणि शनिवार 2 आठवड्यापासून आपण होप टीव्हीवर देवाचं वचन ऐकत आहोत आणि या चारही संदेशामध्ये देवानं पाठवलेला याच्यावर आपण ऐकलेलं आहे. या आठवड्यामध्ये येत्या शुक्रवारी आणि शनिवारी आणि त्यानंतर पुढचा शुक्रवार आणि शनिवार या 4 आठवड्यांमध्ये देवाचं वचन आपण ऐकणार आहोत. एल शद्दाय, सर्व समर्थ देव, फल संपन्न करणारा देव, याच्याविषयी आपण देवाचं वचन ऐकणार आहोत. आणि म्हणून दर शुक्रवारी आणि शनिवारी युट्यूबवर होप टीव्ही म्हणून जे आहे त्याच्यावर तुम्ही हा संदेश ऐकू शकता. युट्यूब चॅनलवर
होप टीव्ही म्हणून आहे, याच्यावर हा संदेश आपल्याला पाहायला मिळेल दर शुक्रवार आणि शनिवार संध्याकाळी 7 ते 7:30 वाजेपर्यंत. माझी खात्री आहे जितकं अधिक आपण देवाचं वचन ऐकणार आहोत, वचनामध्ये अधिक बलवान होणार आहोत आणि आपण प्रभू येशूचं गौरव आपल्या जीवनाच्या द्वारे करणार आहोत. आणि त्याबरोबरच टीव्हीवर देखील दर शुक्रवार आणि शनिवारी संध्याकाळी 7 ते 7:30 वाजेपर्यंत आपल्याला जीजस इंडिया टीव्ही या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळेल. आपले जे केबल ऑपरेटर आहे त्यांच्याकडे आपण चौकशी करू शकता. सध्या फक्त पिंपरी चिंचवड आणि वानवडी, रामटेकडी आणि सोलापूर रोड, त्यानंतर संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये हे चॅनल उपलब्ध आहे. जीजस इंडिया टीव्ही या चॅनलवर संध्याकाळी शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता आणि शनिवारी संध्याकाळी 7 वाजता 7 ते 7:30 या वेळेमध्ये आपल्याला हा संदेश ऐकता येईल. एल शद्दाय सर्व समर्थ देव, फलसंपन्न करणारा देव, देव आपणास आशीर्वाद.